केवळ पदार्थ खाऊन हिमोग्लोबिन वाढेल हा भ्रम आहे. या भ्रमातनं पहिल्यांदा बाहेर या. त्याच्यातल्या त्यात फक्त रक्ताचं प्रमाण जर वाढवायचं असेल तर काय काय करता येईल. नमस्कार, वैद्य सुविनय दामले. भारतामध्ये महिलांमध्ये विशेषतः हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी असतं. हे हिमोग्लोबिनचं प्रमाण वाढण्यासाठी काय करायचं? सगळ्यात महत्वाचं, केवळ हिमोग्लोबिनचा विचार न करता आयुर्वेद असं सांगतो की 7ही धातूंचा विचार करा. रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र या 7ही धातूंचं पोषण व्हायला पाहिजे. आणि त्याच्यातल्या त्यात फक्त रक्ताचं प्रमाण जर वाढवायचं असेल तर काय काय करता येईल. आधी सगळी भांडी जी आहेत ॲल्युमिनियम आणि हिंडालियमची, निर्लेपची, ही सगळी बाजूला करायची. त्याच्याऐवजी तांब्याची भांडी वापरा, पितळीची भांडी वापरा. त्याला कलई केलेली असली तर अधिक चांगली. तवा लोखंडाचा असावा, अधिक चांगला तवा मातीचा असावा, बिडाचा पण तवा असावा. अरे ह्याच्यातनं हिमोग्लोबिन हो वाढणार आहे. याच्यातनं हिमोग्लोबिन मातीमध्ये जी 18 मूलद्रव्य आहेत, या मूलद्रव्यांच्या कॉम्बिनेशनवर माझं सगळं शरीर बनलेलं आहे. पृथ्वी महाभूत, जल महाभूत हे सगळं त्याच्यामध्येच आहे. मग शरीरामध्ये असा उत्तम कारखाना आहे की तुम्ही जे खाल त्याच्यातनं शरीराने बदल घडवून त्याला जसं हवंय तसे घटक पदार्थ तयार करून देण्यासारखा कारखाना या यंत्राशिवाय अन्य यंत्रामध्ये दिसत नाही. आणि म्हणून समर्थ रामदास स्वामींनी या शरीराला असं म्हटलंय, या शरीरासारखे दुसरे यंत्र नाही. मग वेगवेगळे पदार्थ खाऊन हिमोग्लोबिन वाढेल का? पालक खाऊन वाढेल का? बीट खाऊन वाढेल का? गाजर खाऊन वाढेल का? वाढेल, पण हे अर्ध सत्य आहे. या अगोदर हे पदार्थ आज जाऊन पचले पाहिजेत. आणि जर ते पचलेच नाहीत तर हिमोग्लोबिन काय वाढणार? तो पालक जर पचला नाही, पालकाचा गोळा तुम्ही बघा पाण्यात भिजवून, तो कच्चा पालक जो असतो ना, तुम्ही भिजवा आणि तसाच टेबलवर ठेवून द्या. दुसऱ्या दिवशी असा बुळबुळीत होतो, सगळा कुजून जातो तो सगळा पालक, पाणी जास्ती साठल्यामुळे. त्यामुळे पालक पचून मग हिमोग्लोबिन वाढेल, बीट पचून मग हिमोग्लोबिन वाढेल. मग त्याच्या अगोदरच साध्या वरण भातातनं सुद्धा हिमोग्लोबिन वाढतं. खाली हिरवं पान, त्याच्यावर गरम गरम भात, त्याच्यावर पिवळं धम्मक वरण, त्याच्यावर तूप, त्याच्यावर थोडंसं लिंबू आणि वर थोडंसं सैंधव मीठ किंवा साधं समुद्र मीठ, असं जे कॉम्बिनेशन आहे हे हिमोग्लोबिन वाढवायला मदत करतं. विज्ञानाने सिद्ध केलेलं सांगतोय, करून बघा. तांब्याची भांडी वापरा, पितळीची भांडी वापरा, कलईची भांडी वापरा, मातीचं खापर वापरा. भाकरी करण्यासाठी सुद्धा मातीच्या खापरावरचं भाकर, किंवा सोरकुलामध्ये भाजी टाका. दही लावण्यासाठी मातीचं मडकं वापरा. कशाला वेगळं फॉलिक ऍसिड रोज घेण्याची गरज आहे? आज ह्या सगळ्या कंपन्यांनी तुमच्या शरीरातली कमतरता दाखवत गेले आणि तेवढ्या औषधांची निर्मिती करत गेले. व्हिटॅमिन ए पासून व्हिटॅमिन झेड पर्यंत फायदा कोणाचा होतोय? कंपन्यांचा होतोय. तुमचा आमचा काहीच नाहीये. घरामध्ये आपल्या सोलकडी बनवली जाते, खूप छान हिमोग्लोबिन वाढतं. आंबट पदार्थ, लिंबू आहे, चिंच आहे, आमसूल आहे, हे पदार्थ जेवणात ठेवा. याने हिमोग्लोबिन वाढायला मदत होणार आहे. आवळा सुपारी खाना. आवळा सुपारी, आवळा मावा, आवळ्याचं लोणचं, आवळ्यापासूनचा च्यवनप्राश, हे सुद्धा पदार्थ खूप छान आहेत. अगदी ते हिमोग्लोबिन वाढवणारी सिरप आणि बाजारात मिळणारी सगळी हिमोग्लोबिन वाढवणारी जी इंग्लिश औषधांमधली सिरप्स आहेत, ही सगळी नॉन व्हेजिटेरियन आहेत. कत्तलखान्यामध्ये नेलेल्या गाय, बैल, म्हैस, रेडा, पाडकं फाडकं सगळं एकत्र करून त्यांच्यातनं जे रक्त तयार होतंय, हे रक्त जे बाहेर जातंय वेस्ट, त्याच्यातनंही हिमोग्लोबिन वाढणारी औषधं तयार करतात. आम्ही बघितलंय प्रत्यक्ष. त्यामुळे एका बाजूने तुम्ही एकादशीचा उपवास करताय आणि दुसऱ्या बाजूने हिमोग्लोबिन वाढणारं सिरप घेताय, डेक्सोरेज वगैरे या नावांची. नाव आहे म्हणून मी सांगितलं, हे समोर आहे आपल्या, दिसतंय आपल्याला. आणि मग अशा पद्धतीने आपल्या शरीरातलं हिमोग्लोबिन तेवढ्या पुरतं वाढेल. परत ये रे माझ्या मागल्या. विहिरीतलं पाणी का संपतं याचा विचार करायचा. त्या झऱ्यांची तोंड बंद झालेली आहेत, गाळ चिखल साठलेला आहे, पालापाचोळा त्याच्यात पडलेला आहे, दगडमाती त्याच्यात येऊन अडकलेली आहे, म्हणून या झऱ्यांची तोंड बंद होतात, म्हणून त्या विहिरीचं पाणी संपतं. मग उपाय काय करायचा? बाहेरनं पाणी आणून आत ओतायचं. हा उपाय होऊ शकत नाही. मग काय करायला पाहिजे? गाळ उचपून टाका, झऱ्यांची तोंड मोकळी करा, आपोआप पाणी येणार आहे. तसं शरीरामध्ये जे झरे आहेत, मग त्यातले काही झरे यकृतामध्ये आहेत, काही प्लीहेमध्ये आहेत, काही गट्समध्ये आहेत, काही बोन मॅरोमध्ये आहेत. यांची तोंड जी आम्ही बंद केलेली आहेत, खा 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 एवढं खातो, ठुस ठुस के अंदर भर रहे, आणि त्याला हलवलंच नाही, त्याच्यावरचा कचरा जर काढलाच नाही. आणि यासाठी थोडेसे व्यायाम करा ना. प्रत्येक वेळेला तुम्हाला औषधच पाहिजे असं काही नाहीये. शरीराला जरा विशिष्ट पद्धतीने हलवा. एवढं जरी हलवलं ना, शाळेतले व्यायाम प्रकार एवढे केलेत तरी चालेल. ऑक्सिजन भरपूर घ्या, अनुलोम विलोम करा,
थोडंसं जॉगिंग करा, योगिक जॉगिंग करा, काही योगासनं करा ज्याच्यात लिव्हर दाबली जाईल, स्प्लीन दाबली जाईल, कुठेतरी शरीराला एक ट्विस्ट मिळेल. याने शरीराला ॲक्टिव्हेशन मिळणार आहे. केवळ पदार्थ खाऊन हिमोग्लोबिन वाढेल हा भ्रम आहे. या भ्रमातनं पहिल्यांदा बाहेर या. तुम्हाला डायरेक्ट पाहिजे, करवंद खा, जांभळं खा, याने सुद्धा. पण पुन्हा तेच, नुसती जांभळं करवंद खाऊन हिमोग्लोबिन नाही वाढणार, ती पुन्हा पचली पाहिजेत. आणि हे जर पचलंच नाही तर मात्र तुमचं रूपांतर त्या आमामध्येच होणार आहे. आणि जे करायला जातो एक आणि होतो भलतंच, तसं काहीतरी होऊन जातं. आणि म्हणून मला असं वाटतंय की हिमोग्लोबिन वाढवणारे पदार्थ, मोहरीने सुद्धा वाढतं हो हिमोग्लोबिन. काळ्या रंगाची जी मोहरी आहे ती टाका ना फोडणीला. ती जेव्हा त्या तेलामध्ये तडतडते तेव्हा त्याच्यातनं काही मॉलिक्युल्स जे वेगळे होतात ते सुद्धा तुमच्या शरीरातला अग्नी वाढवायला मदत करणार आहेत, रूपांतर घडवायला मदत करणार आहे. हो, कढीपत्ता देखील चांगली मदत करतो, लसूण पण चांगली मदत करते. आपल्या जेवणातले हे जे पदार्थ आहेत ना, हे जेव्हा युक्तीने वापरले जातात आणि आपल्याकडे वापरले जात आहेत, हो, वेगळं काही करण्याची आवश्यकता नाहीये. म्हणजे मी काही वेगळं सांगतोय का? नाही. मोहरी वापरा, कढीपत्ता वापरा, हिंग वापरा, मग कांदा लसूण वापरा. हे सगळे पदार्थ आपल्या जेवणातले आहेत आणि ते त्या संतुलित प्रकारात जर घेतलेत. आता जो पदार्थ ज्या संस्काराने सिद्ध करायचा, मोहरी कच्ची घ्यायची नसते, हळद कच्ची घ्यायची नसते, ती फोडणीतच घालायची. लसूण काही वेळा कच्ची ठेचून किंवा तुकडे करून, चॉप करून, चटणी करून सुद्धा चालू शकते. कढीपत्ता कायम त्या तेलात फोडणीच टाकायचा. आणि असं जर केलं तर हे जे पदार्थ आहेत त्यानेच हिमोग्लोबिन वाढणार आहे. वेगळ्या मेडिकल स्टोअरमध्ये जायची गरजच नाही. तुमचं स्वयंपाकघर हाच तुमचा औषधीचा कारखाना आहे. फक्त युक्तीने तुम्हाला ते पदार्थ उचलले पाहिजेत. मग आपल्या शरीरामध्ये एक यंत्रणा अशी आहे की ह्या सगळ्या पदार्थांपासून तुम्हाला जे हवं आहे ते सगळे घटक, अगदी हिमोग्लोबिन सुद्धा निश्चितच वाढणार आहे. धन्यवाद. जेव्हा आमच्या घरामध्ये ही कलई लावलेली तांब्या पितळीची भांडी होती तेव्हा आम्हाला डायबिटीस नव्हता असं लक्षात येत होतं. आणि ही भांडी आम्ही मोडीत काढली आणि नको ती भांडी आमच्या घरात आणून ठेवली. ते ॲल्युमिनियम हिंडालियम, यामुळे रोग वाढत आहेत. हे लक्षात येते का तुमच्या? रोग कमी करायचे असतील तर घरातली भांडी बदला. भांडी कुठची वापरायची? तांब्याची आणि पितळीची.